अत्यंत फ्रॉड्युलंट बँक, लोकांचे पैसे अत्यंत फसवणुकीने वापरणारी बँक, लोकांना तोट्यात ठेवून आता ती बँक ही युनिटी फायनान्स बँकेत गेली आहे. पवित्र करून घेणं ही कला तर भारतीय जनता पक्षाला अवगत झालेलीच आहे, पण तरी सुद्धा बाहेर राहतील ते भ्रष्ट, आम्ही करून घेऊ ते पवित्र. 351 जिल्हा सहकारी बँका या देशामध्ये आहेत, तरी 97 बँका ह्या तोट्यात आहेत. आणि अमित शहांचं सहकार खातं असं ठरवते की नाही, आणि सगळ्या जिल्हा सहकारी बँका म्हणजे 351 याचं नियंत्रण डायरेक्टली नाबार्ड करेल अशा तऱ्हेचं एक चर्चा चालू आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किती दोषी असली तरी पीएमसी बँक म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र बँक ही त्यांनी सिस्टमॅटिकली युनिटी फायनान्स बँकेला द्यायला लावली. युनिटी फायनान्स बँक अशी अस्तित्वातच नव्हती, पण ती निर्माण करण्यात आली, त्याला एनबीएफसीचं लायसन्स देण्यात आलं, पण त्याच्याविरुद्ध कोणीच बोलत नाही. नमस्कार. सहकारी बँकाचं जाळं या देशामध्ये मोठं आहे आणि आपल्याला ही माहिती आहे की राज्य सहकारी बँका ह्या जिल्हा सहकारी बँका तालुका किंवा अगदी शेवटची प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा नियंत्रित करते. नाबार्डकडून राज्य सहकारी बँकेला एक रिफायनान्स होतो, तो 4% दराने होत असेल तर मग जिल्हा सहकारी बँका, तालुका सहकारी बँकांना यांना 1%, 2% जास्त व्याजदराने कर्ज देण्याची सोय असते. असं करत करत शेवटच्या शेतकऱ्याला किंवा पतपेढी जी असते त्या प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला एक 9 ते 10% दराने ते शेतकऱ्याला कर्ज देतात, अशी यंत्रणा आहे. आता जिल्हा सहकारी बँका ह्या नियंत्रण करतात जिल्ह्यामध्ये आणि राज्य सरकारी बँका जिल्हा सहकार्याला नियंत्रण करतात. पण एकूणच 351 जिल्हा सहकारी बँका या देशामध्ये आहेत आणि त्याचं जे जाळं आहे ते साधारणपणे 13 ते 14 हजार बँक शाखांचं आहे. आणि एकूणच जर बघितलं 4,14,000 कोटी, लाख कोटी असं पण म्हणून एवढ्या ठेवी आहेत. 1,30,000 कोटीपर्यंत कर्ज वाटप झालेले आहेत, 2.5 लाख कोटीपर्यंत गुंतवणुकी आहेत. यात एकूण एकत्रित सांगतो मी आहे. आणि 50,000 कोटीपर्यंत निश्चितपणे नफा आहे. आणि या 351 जिल्हा सहकारी बँकांचा हा एकत्रित नफा 50,000 कोटी असला तरी 97 बँका ह्या तोट्यात आहेत. आणि या तोट्यातल्या बँकांमध्ये एकूणच या देशामध्ये यूपी सर्वात मोठा आहे, त्यामुळे सर्वात जास्त जिल्हे, जास्तीत जास्त जिल्हा सहकारी बँका तिथे आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांमध्ये 36 जिल्हा सहकारी बँका आहेत. महाराष्ट्र राज्य संपन्न आहे, पण तिथे 10 ते 12 बँका तोट्यात आहेत, जिल्हा सहकारी बँका. त्यामुळे जिल्हा सहकारी बँका त्याची व्याप्ती मोठी आहे आणि तोट्यातल्या बँका 97 आहेत. आता ह्या सर्वांचं नियंत्रण नाबार्ड इनडायरेक्टली करतेच आहे. म्हणजे शेती व्यवस्था, शेतीपूरक व्यवस्था याला रिफायनान्स हा नाबार्डमार्फत राज्य सहकारी बँकांना होणं ही प्रक्रिया आहे. परंतु आता अमित शहांचं सहकार खातं असं ठरवते की नाही, याच्यानंतर ह्या राज्य सहकारी बँकांचं जे नियंत्रण आहे जिल्हा सहकारी बँकांवरती, तो एक विशिष्ट कायदा आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सहकारी कायदा आहे, त्याच्यामध्ये म्हणजे बँका पण आहेत. ते डिलिंग करायचं, ते मोकळं करायचं आणि सगळ्या जिल्हा सहकारी बँका म्हणजे 351 याचं नियंत्रण डायरेक्टली नाबार्ड करेल अशा तऱ्हेचं एक चर्चा चालू आहे. एखाद वेळेस वटहुकूम निघेल आणि एखाद्या कायद्यामध्ये दुरुस्ती होईल. अमित शहा होम मिनिस्टर पण आहेत आणि ते सहकार मंत्री पण आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी आता एक सहकारी खात्याची हाताळणी चालू केली आहे, म्हणजे उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किती दोषी असली तरी पीएमसी बँक म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र बँक ही त्यांनी सिस्टमॅटिकली युनिटी फायनान्स बँकेला द्यायला लावली. युनिटी फायनान्स बँक अशी अस्तित्वातच नव्हती, पण ती निर्माण करण्यात आली, त्याला एनबीएफसीचं लायसन्स देण्यात आलं. आणि पीएमसी हा एक अत्यंत फ्रॉड्युलंट बँक, लोकांचे पैसे अत्यंत फसवणुकीने वापरणारी बँक, लोकांना तोट्यात ठेवून आता ती बँक ही युनिटी फायनान्स बँकेत गेली आहे. अर्थात हे अमित शहांच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीने झालेले आहे. पण अशाची काही फ्रॉड्युलंट व्यवहार जे झालेले आहेत त्याच्यावरती झाकडं ह्या गोष्टी आरबीआयने केलेल्या आहेत. या गोष्टी अर्थातच केंद्र सरकारने पण केलेल्या आहेत, पण त्याच्याविरुद्ध कोणीच बोलत नाही. याच पद्धतीने अनेक जिल्हा सहकारी, अनेक कोऑपरेटिव्ह बँका पण ताब्यात घेण्याची प्रक्रिया या देशात चालू आहे. आता जिल्हा सहकारी बँका नाबार्डकडे देणं, नाबार्डवरती डायरेक्टली नियंत्रण आणणं हे सोपी गोष्ट आहे. त्यामुळे नाबार्ड ही एक कायद्यान्वये गठीत झालेली 1964 सालची एक यंत्रणा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1934 सालच्या कायद्यान्वये झालेली आहे. ती स्वायत्त संस्था आहे. नाबार्ड सुद्धा स्वायत्त संस्था आहे. नाबार्ड शेती व्यवस्थेकडे बघते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकिंग व्यवस्थेकडे बघते. परंतु बँकिंग रेग्युलेशन ऍक्टप्रमाणे सहकारी बँका पण चालतात, त्यात उद्या पण चालणार आहेत. परंतु नियंत्रण मात्र
351 जिल्हा सहकारी बँकांचं आता फक्त नाबार्ड करेल. हे जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा एक गोष्ट नक्कीच होईल, महाराष्ट्र राज्यात तरी काँग्रेस आणि एनसीपी यांच्या कंट्रोलमध्ये 36 बँका आहेत, त्याच्यावरचं नियंत्रण हे डायरेक्टली नाबार्डकडे जाईल आणि नाबार्डवरती कंट्रोल केंद्र सरकारचा आहेच. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने 351 जिल्हा सहकारी बँकांचं नियंत्रण आणि पर्यायाने प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटीचं 2 लाख पतपेढ्यांचं जाळं हे भारतीय जनता पक्षाच्या कंट्रोलमध्ये येणं ही कठीण गोष्ट नाहीये. आणि ते साध्य करण्याकरता अनेक वटहुकूम काढून नंतर कायदे करणं ही या सरकारला सवय आहे. त्याच पद्धतीने सहकारी खात्यावरचा, सहकारी क्षेत्रावरचा, मग शेतीमाल असो, फायनान्स असो, किंवा ऊसाचे कारखाने असो, किंवा सुताचे कारखाने असो, किंवा एकूणच सहकार क्षेत्रामध्ये जे जे येतं त्याच्यावरती नियंत्रण आणणं या दृष्टीने हे एक पाऊल आहे. नाबार्डकडे कंट्रोल देणं आणि नाबार्डवरती कंट्रोल आणणं हे सहकार खात्याचं उद्दिष्ट हे लपून राहत नाही. त्यामुळे जिल्हा सहकारी बँका तोट्यात आहेत आणि त्याच्यावरचं जे काही काँग्रेस पक्ष किंवा एनसीपीचं प्रभुत्व आहे त्याच्यामध्ये अजित पवारांनी पोटाशी घेतलेलेच आहेत. असे अनेक लोकांना पोटाशी घेण्यात येईल, पण तर जे 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 त्यांना पवित्र करून घेणं ही कला तर भारतीय जनता पक्षाला अवगत झालेलीच आहेत. पण तरीसुद्धा बाहेर राहतील ते भ्रष्ट, आम्ही करून घेऊ ते पवित्र, अशा पद्धतीने हा संपूर्ण अमित शहांचा व्यवहार आहे. आणि आता जे ऐकिवात येते ते उद्या वटहुकूम आणि कायद्यामध्ये दुरुस्ती ही काही लांब नाहीयेत. पण निश्चितपणे हा आर्थिक निर्णय नसून हा एक राजकीय निर्णय आहे आणि तो शेतकरी विरोधी निर्णय आहे. तो प्रायमरी सोसायट्यांच्या विरोधातला निर्णय आहे. त्यांचं संपूर्णपणे नियंत्रण हे संपुष्टात येईल आणि ते अमित शहांच्या नियंत्रणात येईल हे मात्र निश्चित. धन्यवाद.